हॅलो डिअर स्टुडंट्स, आज तुमचा अल्जेब्राचा दॅट इज मॅथ्स 1चा जो पेपर झाला खूप सोपा होता आणि तुम्हाला मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपल्या सरांनी जे दिलेले होते तुम्हाला तर ते तुम्हाला शेअर केलेले होते आणि बरेचसे प्रश्न त्यामधले आलेले होते है ना. सो तुमच्या रिक्वेस्टनुसार आज मी जॉमेट्रीचे दॅट इज मॅथ्स 2चे काही इम्पॉर्टंट पार्ट क्वेश्चन्स जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. उद्याचा एक दिवस आपल्या हातात आहे, सो हे सगळे व्यवस्थित बघा. मॅथ्स 1चा पेपर सोपा होता, कदाचित मॅथ्स 2चा अवघड असू शकतो पेपर. सो लेट्स बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. आता जो पहिला तुमचा चॅप्टर आहे सिमिलॅरिटी मधला प्रॅक्टिस सेट 1.1 मधले क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे जास्त महत्वाचे आहेत बघा, ते करून ठेवा. त्यानंतर बेसिक प्रॉपर्टीचे जे थिअरम आहेत तो, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 मधले क्वेश्चन नंबर 2, 3, 5, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 मधले 2, 4, 9 हे क्वेश्चन्स बाकीचे मे बी त्याच्याशी रिलेटेड सिमिलर असतील. त्यानंतर थिअरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रँगल्स, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.4 मधले 4, 6, 5 हे क्वेश्चन्स, आणि मग प्रॉब्लेम सेट जो आहे त्याच्याशी रिलेटेड सिमिलॅरिटीवरचा त्याच्यातले 3, 5, 7, 9 आणि 11 हे एवढे क्वेश्चन्स बघून घ्या. त्यानंतरचा आहे तो पायथागोरस थिअरम, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल किंवा त्याचा जो पायथागोरस थिअरम आहे तर तो पार्ट एकदा बघून घ्या, महत्वाचा आहेच. त्यानंतर जो प्रॅक्टिस सेट 2.1 मधले क्वेश्चन्स 2, 3, 4, 9, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 मधले जे आहेत त्याच्यातले 1 किंवा 2 किंवा जो 14 जे आहेत ते येण्याचे जास्त चान्सेस आहेत, सो ते एकदा बघून घ्या. प्रॉब्लेम सेट 2 जो आहे पायथागोरस थिअरम वरचा त्याच्यातले 4, 5, 8 आणि 11 हे जे क्वेश्चन्स आहेत ते केलेत का एकदा बघून घ्या. त्यानंतर सर्कल हा जो चॅप्टर आहे आपला त्याच्यामध्ये टँजंट सेगमेंट थिअरम महत्वाचा आहे बघा. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.1 मधला तिसरा क्वेश्चन, 3.2 मधला 1 to 4 क्वेश्चन्स, 3.3 मधले 2, 3 म्हणजे हे एकदम शॉर्ट मध्ये दिलंय सो दॅट तुम्हाला पण माहित आहे हे सगळे काय आहेत क्वेश्चन्स, सो ते डिटेलमध्ये न देता एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला दिले. तुमच्या समोर बुक असेलच तर त्याला मार्क करून घ्या आणि व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला हेच असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बाकी सगळ्या विषयांचे देखील मी देणार आहे. सो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा सो दॅट तुम्हाला पुढचे अपडेट्स हे कंटिन्युअसली मिळत राहतील. त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम हा पण महत्वाचा आहे. प्रॅक्टिस सेट 3.4 मधला 3rd क्वेश्चन, 5th, 7th आणि 8th क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 3.5 मधला पहिला, चौथा आणि 5वा क्वेश्चन, प्रॉब्लेम सेट जो आहे त्याच्याशी रिलेटेड सर्कल मधला त्याच्यातला 17, 20, 22 आणि 23 हे एवढे क्वेश्चन्स. त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन बघा, इथं तुमचे बरेच मार्क हातचे असतात ते मिळालेच पाहिजेत आणि प्रत्येक टाईपचं जे एक एक्झाम्पल व्यवस्थित करा असं सरांनी आपल्याला टिप दिलेली आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्री हा जो पार्ट येतो त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 5.1 मधला पहिला आणि 7वा क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 5.2 मधला 1, 2, 3, 6, 7, 9 एवढे क्वेश्चन्स बघून घ्या. 5.3 मधला पहिला, दुसरा, 6वा, 7वा, 8वा क्वेश्चन आणि प्रॉब्लेम सेट जो आहे त्याच्यावरचा त्यातले 3रा, 17वा आणि 22वा क्वेश्चन. ट्रिगोनोमेट्री चॅप्टर मधला प्रूव्ह दॅट ऍक्टिव्हिटी साठी येईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट जो 6.1 आहे त्याच्यातला पहिला, दुसरा आणि 5वा, त्यानंतर 6.2 मधला फर्स्ट 1, 2, 3 आणि 6 एवढे क्वेश्चन्स. प्रॉब्लेम सेट 6 जो आहे त्याच्यातला 6वा आणि 10वा क्वेश्चन. मेन्सुरेशन चॅप्टर जो आहे त्यातले सगळे फॉर्म्युले पाठ करा असं सरांनी टिप दिलेली आहे तुम्हाला, सो ज्यांचे नसतील त्यांनी ते व्यवस्थित करून घ्या. प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट जो आहे तुमचा 7.1 त्याच्यातला पहिला, तिसरा, 5वा आणि 11वा क्वेश्चन, 7.2 मधला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन, 7.3 मधला 1, 2, 3, 5 आणि 11 क्वेश्चन, 7.4 मधला सॉल्व्ड एक्झाम्पल जे आहे पेज नंबर 159 वरचा अगदी पेज नंबर पासून सगळं दिलेलं आहे बघा सरांनी, आणि क्वेश्चन नंबर 3 आणि 5. प्रॉब्लेम सेट मधला त्याच्याशी रिलेटेड जे आहेत प्रश्न 5वा आणि 7वा. आउट ऑफ टेक्स्टबुक क्वेश्चन्स जे आहेत त्यासाठी लेसन नंबर 1, 2, 3 आणि 7 हे करा असं त्यांनी टेक्निक किंवा टिप दिलेली आहे तुमच्यासाठी. आणि क्वेश्चन नंबर 3 साठी ट्रिगोनोमेट्री आणि पायथागोरस थिअरम ह्याच्यावरती बेस्ड क्वेश्चन्स येतील असं एक टेंटेटिव्ह आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे सांगू शकतो. सो छान अभ्यास करा पुढच्या पेपरसाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू.